दोन्ही संघाचा 12वा खेळाडू पहिले पाठवायचा आहे. वंदे मातरमचा आलेला आहे. मॅगी इलेव्हनचा सुद्धा ताबडतोब यायचा आहे, कारण काल आपण इथे बघितलं होतं की अनंत वाघ आणि मनीष कोळेकर उर्फ पांड्या आपण सलामीला आलेले फलंदाज बघतोय. सूरजने टाकलेला पहिला चेंडू इथे दिलाय टोलावून. पहिल्या चेंडूवर दाखवतो का अनंत वाघला टेनिस क्रिकेटचा बादशाह म्हणलं जातं अंबरनाथ मधील. आणि इथे आपण बघतोय जातोय चेंडू दणदणीत खणखणीत षटकार. सूरजचा पुढचा चेंडू, दुसरा चेंडू चांगला टप्पा ठेवला होता. यावेळेस सुद्धा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मॅगीचा, परंतु चेंडू अडवला जातोय. तिथे कोणतीही धाव नाही, डॉट बॉल. 2 चेंडू 6 धावा. पुढचा चेंडू, यावेळेस दिशा बघूया आपण पंच काय निर्णय देतात. चेंडू तर वेगाने पळतोय, परंतु शेवटला आउटफील्ड स्लो असल्यामुळे नक्कीच बघतो आपण अवघी एकच धाव घेतली जाते आणि पंच दंडित करतायत. वाईट बॉल असेल, वाईट +1. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या होते 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. नक्कीच थोड्याच वेळात आपल्याला या मैदानाचा ड्रोन व्ह्यू सुद्धा आपल्याला जीटीसीच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. चांगला चेंडू, यावेळेस चेंडू आत आला होता. नक्कीच कॉट बियांची अपील केली जाते आणि आपण इथे बघतोय पंच अपील फेटाळतायत. पुन्हा आपण रिप्ले मध्ये बघतोय चेंडू चांगला आत आला होता आणि नक्कीच पुन्हा एकदा पुढचा चेंडू, यावेळेस बॅटच्या मधोमध घेतला जातोय. चेंडू देऊला बिरकावून जातोय चेंडू सीमा रेषा पार. षटकार. मनीष कोळेकर, अनंत वाघ, दिनू कांबळे हे 3 फलंदाज नेहमीच गाजलेले आहेत अंबरनाथ मध्ये. आपण इथे बघतोय यावेळेस समोरच्या दिशेला फटका खेळताना आपण इथे बघतोय कव्हरच्या डोक्यावरून पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक धावत होता. चेंडू थांबत नाही, चेंडू जातोय पुन्हा एकदा चौकारासाठी 4 धावा. सर आणि उमेश दादा गुंजाळ आपण भीमटोला मित्र मंडळ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 मध्ये भेट दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. तर पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. पुढचा चेंडू घेऊन येतो आपण इथे बघतोय. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा बॅटचा काही संपर्क नाही आणि चेंडूचा तो डॉट बॉल. एका षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा आपण इथे बघतोय. नक्कीच खूपच सुंदर अशी आक्रमक फलंदाजी करताना सुरुवात केलेली आहे. मॅगी इलेव्हन या संघाने 18 धावा काढल्या गेल्यात पहिल्या षटकात.
नक्कीच इथे आपण बघितला चांगला फटका खेळलाय पुन्हा एकदा जातोय 4 धावांसाठी चौकार आपण बघितलं इथं चांगली फलंदाजी करतोय अनंत वाघ मिळताय दणदणीत खणखणीत चौकार. निर्णय चुकतोय की काय क्षेत्ररक्षण घेतल्याचा वंदे मातरम या संघाचा असंच काहीच चित्र या मैदानामध्ये दिसतंय. कारण आमंत्रित केलं होतं दोन मातब्बर फलंदाजाला इथे आपण बघतोय मातब्बर फलंदाज दोन्ही मैदानामध्ये अनंत वाघ आणि मनीष कोळेकर उर्फ पांड्या. यावेळेस चेंडू डॉट राहतोय. धावसंख्या झाली ती 22 धावा 2 चेंडू 22 धावा. पुढचा चेंडू घेऊन देवा यावेळेस गॅप मध्ये ढकलायचा प्रयत्न होता इथे क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक होते परंतु चूक सुधारली जाते. चांगली रनिंग घेतली चेंडू पकडतोय फेकी करतोय तोपर्यंत 2 धावा धावसंख्येला 2 ने गती मिळते. धावसंख्या होते ती 24 धावा. देवाचा पुढचा चेंडू यावेळेस डॉट बॉल राहतोय. नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत कारण 4 चेंडू अवघ्या 6 धावा खर्च झाले आहेत. पुढचा चेंडू यावेळेस चेंडू फसतोय आणि नक्कीच जातोय पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध लागतोय आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी दणदणीत खणखणीत षटकार. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट केला जातोय. रिव्हर्स वर चांगले फटके खेळतोय इथे आनंद. पुन्हा एकदा 6 धावांसाठी दणदणीत खणखणीत षटकार. दोन चेंडूंवर आपण बघितला होता सलग 2 षटकार मारले होते अनंत वाघ उर्फ मॅगी यांनी आणि धावसंख्येला 2 षटकानंतर आकार मिळतोय तो 36 धावांचा. खूपच दोन्ही षटकांमध्ये 18-18 धावा मिळाल्या आहेत आणि कुठेतरी दोन्ही गोलंदाज महाग पडले तिथे वंदे मातरम या संघाचे. तिसरं षटक घेऊन येतात विशाल आपण इथे बघतोय. विशालला संघाला पुनरागमन करून द्यायचं असेल तर नक्कीच सुरुवातीचे हे 2 फलंदाज बाद करावे लागतील. आज आपण मॅगीच्या बॅट मधून रिव्हर्सचे फटके बघितले तर नक्कीच रिव्हर्स साठी आणि स्वीप शॉट साठी ओळखला जातो तो पांड्या. परंतु आज मॅगीने चांगले रिव्हर्सचे फटके खेळले तर चांगले आतापर्यंत त्यांनी 3 षटकार लगावलेले आपण बघितले. मॅगीच्या बॅट मधून आपण समोरच्या दिशेला जे त्याच्या बॅट मधून नजाकदार फटके बघायला मिळतात ते फटके आज बघायला मिळतील का असं आपल्याला चित्र नक्कीच प्रेक्षकांमधून आपण आवाज ऐकतोय. आणि या वेळेस बॅटच्या मधोमध चेंडू येत नाहीये परंतु 1 धाव मिळते. पुन्हा एकदा स्ट्राइक जाते ती मॅगीकडे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या होती ती 37 धावा.
पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट केला जातोय, परंतु तिथे कोणता फिल्डर लावला जात नाहीये. नक्कीच आता कॅच झाली असती, परंतु तिथे क्षेत्ररक्षक लावलं जात नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये का बदल केला जात नाहीये याचाच विचार दरम्यान येतोय. दणदणीत खणखणीत षटकार. आयोजकांना पहिल्या दिवसाची आठवण करून देतोय, कारण ओपनचा पोल होता आणि दिवसभरामध्ये 12 चेंडूंचे बॉक्स इथे लागलेले होते. तीच आठवण इथे आनंद वाघ पुन्हा एकदा करून दाखवतोय, कारण आतापर्यंत 4 चेंडू नक्कीच इथे हरवलेले आहेत आणि इथे नक्कीच आपले बॉल बॉयज ते चेंडू शोधून देतील अशी अपेक्षा असेल. आणि प्रत्येक चेंडू आपल्याला नवीन द्यावा लागतोय, कारण जुने बॉल या सामन्यामध्ये आपल्याला उपलब्ध नाही आहेत. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतोय विशाल. तिसरा चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, परंतु यावेळेस प्रयत्न बसतोय. जातोय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल. यावेळेस बघूया पंच काय निर्णय देत आहेत. डॉट बॉल सांगतायत पंच. पुन्हा एकदा आपण इथे बघतोय. मी पाटील प्रतिष्ठान आणि जतीन 11 दोन्ही संघांना आमंत्रित करतोय. नक्कीच टॉस साठी आपण तयार राहायचंय. इनिंग्स ब्रेक मध्ये जतीन 11 आणि पाटील प्रतिष्ठान दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचंय. चौथ्या षटकानंतर आपण आपली उपस्थिती इथे दर्शवायची आहे. दरम्यान पुन्हा एकदा एक वाईड बॉल आणि त्यामुळे धावसंख्येमध्ये 1ने वाढ होते. धावसंख्या होते ती 44 धावा. यावेळेस बॅटच्या मधोमध चेंडू घेतला जातोय, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाकडून ही कोणती चूक. क्षेत्ररक्षकाकडून नक्कीच खूप मोठी चूक होते, कारण अनंत वाघ मॅगीचा इथं झेल सोडला जातोय. गोलंदाजांनी तर झेल देण्यास भाग पाडलं होतं विशालने, परंतु मॅगीचा झेल सोडतोय. आता हा झेल किती महागात पडतोय तो वंदे मातरम संघाला या पुढील 2 षटकात आपल्याला समजेलच. दरम्यान आपण बघतोय 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 45 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. यावेळेस मनीष कोळेकरच्या बॅट मधून निघतोय तो दणदणीत खणखणीत आणि लंबा षटकार. परतताना राहुल शिंदे यांच्याकडून ही सेवा पुरवली जाते आपल्याला. भीमटोला मित्रमंडळाचं चांगलं आयोजन आपण या सामन्यांमध्ये बघतोय. चला आता पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाचं अर्धशतक धावफलकावर लागलंय. प्रवेशद्वारावर ज्या 2 व्हीलर्स लागल्या त्यांना विनंती असेल का तिथून ते प्रवेशद्वारावरच्या 2 व्हीलर्स तिथून काढायचे आहेत. आपले प्रमुख मान्यवर थोड्या वेळा तिथे येत आहेत. नक्कीच त्या 2 व्हीलर प्रवेशद्वारावर लागले त्यांना विनंती असेल का आपण तिथून त्या 2 व्हीलर्स काढायचे आहेत. आज दिवसभरात मध्ये अनेक
मान्यवरांची उपस्थिती मांदियाळी आपल्याला या मैदानावर बघायला मिळेल, कारण तुषारजी मस्के हे चांगलं नियोजन करतात या भीमटोला मित्रमंडळाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकाचं आणि या अंबरनाथ मधील नामवंत नक्कीच उद्योजक असू द्या, राजकीय व्यक्तिमत्व असू द्या, प्रत्येकालाच या स्पर्धेचं आमंत्रण देत असतात। दरम्यान पुन्हा एकदा पुन्हा मॅचकडे वळतोय आपण, पक्या येतोय नक्कीच पुढील गोलंदाजी करण्यासाठी। पुढचं षटक घेऊन 3 षटकांमध्येच संघाचं अर्धशतक धावफलकावर लावल्यानंतर बघूया अनंत वाघ आणि मनीष कोळेकर काय करतोय आता सामन्यामध्ये पुढील 12 चेंडूंवर। आणि या वेळेस आपण बघतोय चांगला फटका, हीच अपेक्षा असते मॅगी कडून, असे फटके बघायची अपेक्षा असते आणि हा चांगला फटका आपण बघतोय, कव्हरच्या डोक्यावरून मारला जातोय, दणदणीत खणखणीत चौकार। पुढचा चेंडू या वेळेस फसतोय, फटका आपण बघतोय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि क्षेत्ररक्षक काय करतोय, एवढ्या खाली झेल का पकडला, नक्कीच झेल पकडण्याचा प्रयत्न एवढा खाली का केला, नक्कीच असं प्रश्नच नक्की प्रेक्षकांच्या मनात उपस्थित होत असेल। आणि इथे आतापर्यंत 2 जीवदान मिळाले त्या अनंत वाघ याला, नक्कीच त्याचा फटका वंदे मातरम या संघाला बसणार आहे। आणि आतापर्यंत धाव संख्या झाली ती 56 धावा, 2 चेंडू 56 धावा। पुढचा चेंडू पांड्या टू पक्या, या वेळेस फुलटॉस चेंडू मिळतोय परंतु फटका बसतोय, अंतर पार होते की नाही इथे बघावं लागेल। आणि इथे सुद्धा चांगला झेल घेतला जातोय आणि इथे पंचांकडून झेलबाजचा इशारा केला जातोय आणि इथे पहिला गडी गारद। नवीन फलंदाज येतोय संकेत मोरे, नक्कीच एक नावाजलेला फलंदाज आहे। या वर्षी थोडासा मोसम थोडासा खराब चालू आहे, परंतु भीमटोलाचा चषक खेळल्यानंतर संकेत पुन्हा एकदा फॉर्म मध्ये येताना नक्कीच दिसू शकतो आपल्याला, कारण भीमटोलामध्ये नक्कीच सगळ्या टुर्नामेंट आतापर्यंत चांगला खेळलेला हा संकेत। पुढचा चेंडू आपण जे बोललं भीमटोला मध्ये फॉर्म मध्ये येतो, इथे दाखवून दिलंय का तो भीमटोला मध्ये फॉर्म मध्ये येतो। संकेतने पहिल्या चेंडूवर धुकलाय, दणदणीत खणखणीत षटकार। अमोल यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचंय। अमोल मोकालकर या स्टेजवर या। चार चेंडूच्या समाप्तीनंतर आपण इथे बघतोय 62 धावा काढल्या, तर खूप आक्रमक सुरुवात मॅगी 11 ने केली, नक्कीच एक गडी बाद करण्यात यश प्राप्त केलं, परंतु संकेत नेऊन चांगला षटकार ठोकला होता। पुढचा चेंडू यावेळेस सुद्धा फुलटॉसचा चेंडू मिळतोय, यावेळेस सुद्धा टोलावून दिला जातोय पंचांचा, बघतोय आपण नो बॉलचा इशारा, नो सोबतच इथे मिळतोय चौकार। धाव संख्येमध्ये इथे 5 ने वाढ होते, धाव संख्या होते इथे 67 धावा।
नक्की चेंडू होता, परंतु ही दांडी गुळाली होती, परंतु फ्री हिटचा चेंडू असल्यामुळे इथे संकेतची विकेट वाचते आणि मिळते एक धाव. धावसंख्येला एकने वाढ मिळताना धावसंख्या होते ती हॅलो. 68 धावा. विशाल मागाडे साहेबांना विनंती की त्यांनी स्टेजवर यायचे. आमचे सहकारी विशाल मागाडे. मी आबासाहेब भवर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचे. भीमटोलाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. अंबरनाथचे उद्योजक आबा भवार. शेवटच्या चेंडूवर एक धाव मिळते आणि धावसंख्येमध्ये एकने वाढवताना धावसंख्या झाली होती ती 69. पण इथे बघतोय शेवटचं षटक असेल, आता बघावं श्रीकांत लागेल शिंदे शेवटचं षटक यांना कोण घेऊन येत आहे. पूर्ण मोरोलीच्या आमच्या अध्यक्ष राजेश कांबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचे मोरोलीची समितीचे सर्व सहकारी आणि आमचे अध्यक्ष राजेश कांबळे, आपलं भीमटोलाच्या वतीने हार्दिक स्वागत. माझे मित्र श्रीकांत शिंदे, त्यांचंही मनापासून आभार. आपण भीमटोलाच्या या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली त्याबद्दल या खूप खूप वेळेस अभिनंदन. समोरच्या दिशेला फटका मारला जातोय आणि ते पण बघतोय दिगंबर पोहोचतोय चेंडू पर्यंत, परंतु थोडासा फंबल होतोय, त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. अतिशय संत गतीने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होते. धावसंख्या होते 71 धावा. या वेळेस रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला चेंडूचा टप्पा राखला गेलाय आणि बॅटचे हलक्या हाताने चेंडू ढकलतोय अनंत आणि एक धाव मिळवली जाते. शेवटच्या षटकाची सुरुवात चांगली आहे, परंतु शेवट कसा होतो ते बघावं लागेल. कारण विशालने आतापर्यंत आणि इथे बघतोय चांगला चेंडू दिलाय टोलावून, पुन्हा एकदा त्याच दिशेला संकेतच्या बॅटमधून निघतोय दणदणीत खणखणीत षटकार. आणि यावेळेस सुद्धा बॅटच्या मध्ये घेतोय चेंडू, बघतोय आपण यावेळेस सुद्धा जातोय चेंडू वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. धावसंख्येला 4 ने आकार येतोय. धावसंख्या होते ती 82 धावा. इथे आतापर्यंत चेंडू घालवलेत 7. खूपच सुंदर फलंदाजी करताना आपण इथे बघितले अनंत वाघ आणि संकेत मोरे यांना. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणायची की नक्की इथे खराब थ्रो म्हणायचा, कारण विकेट किपरने चेंडू तर हातात घेतला होता, परंतु डायरेक्ट थ्रो मारला असता तर नक्कीच मॅगीला परतावं लागू शकला असतं. परंतु शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवर किती धावा कुठून काढल्या जात आहेत बघावं लागेल. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न तर नक्कीच करणार मॅगी. विशाल कोणत्या टप्प्याचा चेंडू ठेवतोय बघतोय. नक्कीच इथे मॅगीने गुडघ्यावर बसलाय, दिला टोलावून पुन्हा एकदा घालवतोय चेंडू सीमारेषेच्या पार, षटकार.
चला पंचांना विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची आहे. 30 चेंडू 90 धावांची गरज, सरासरी 18ची आपण बघतोय. रोहितचा पहिला चेंडू स्ट्राईक एंड वर देवा. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू हवेमध्ये उडतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल सुटतोय. पहिलाच इथे गडी गारद करण्यामध्ये यश प्राप्त केलं असतं, परंतु इथे निहारने चांगला थ्रो केला होता, परंतु मॅगीने तो पायाने स्टंपवर टाकायचा प्रयत्न केला, परंतु इथे रनआउट होता सुद्धा. वास्तव चांगली सुरुवात नक्की म्हणावी लागेल गोलंदाजाची, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभली नाही. फलंदाजाला मिळत आहेत 2 धावा. धावसंख्येला सुरुवात 1 चेंडू 2 धावा. यावेळेस ब्लॉक होलला टाकलेला चेंडू आणि आपण इथे बघतोय डॉट बॉलची सांगता होते. यावेळेस आपण चांगला फटका बघतोय आणि नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. 1 बाउन्स इथे 1 बाउन्स चेंडू पकडण्याचा प्रयत्न होता आणि इथे 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये 3 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 5 धावा. रोहितची चांगली गोलंदाजी. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ढकलतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येला 1 ने आकार मिळतोय. धावसंख्या होती ती 6 धावा. 4 चेंडू 6 धावा आपण इथे बघतोय. रोहितचा काय नक्की बॅटर करत काय होता त्याचा पुरेपूर अंदाज घेतलाय बॉलर रोहितने आणि चेंडू वायडिशला टाकलेला आपण इथे बघतोय. पण इथे बघतोय का हवेमध्ये असणारा चेंडू पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. बॅटर कडून चेंडू नक्कीच सर्कल फिल्डरच्या बाहेर मारला जातोय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांपर्यंत होती. 3री धाव सुद्धा निघाली असती जर प्रयत्न केला असता तर, परंतु थांबवलं इथे हरीशने देवाला आपण बघतोय. आणि अवघ्या 2 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9 धावा. राकेश पुढचं षटक घेऊन आलाय आपण इथे बघतोय. दुसरं षटक राकेशचं. देवा असेल समोर. इथे चेंडू तर गेलाय, तिथे गॅप मध्ये जातोय चेंडू, जातोय 4 धावांसाठी चौकार. अशी फटकेबाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडूवर अशी फटकेबाजी करावी लागेल फलंदाजांना. देवा आणि हरीशला पहिला चेंडू ढकलून दिला होता गॅप मध्ये. दुसरा चेंडू यावेळेस बॅटचा चेंडूचा कोणताही संपर्क नाही. आणि इथे बघतोय आपण चांगला टप्पा ठेवला जातोय, कौतुक केले जाते मॅगी कडून आणि इतर खेळाडूंकडून आपण बघतोय. नक्कीच एक उद्योन्मुख खेळाडू राकेश आपण बघतोय, चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर नक्कीच 2 डॉट बॉल टाकतोय इथे. यावेळेस सुद्धा अतिरिक्त उसळी घेतलेला चेंडू फलंदाज बॅकफुटला जातोय, परंतु चेंडू शरीराला आदळतोय आणि 1 धाव घेतली जाते इथे. नक्कीच आपण इथे बघतोय पंचांचा इशारा बॅट कट आहे. नक्कीच धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या झाली ती 14 धावा.
यावेळेस बॅटवर घेतलाय चेंडू, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाचा प्रतिम असं क्षेत्ररक्षण आपण तिथे बघितला. चांगला चेंडू अडवला गेलाय. झेलचा सुद्धा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू सुरुवातीला आतमध्ये ढकललाय आणि मिळतात या ठिकाणी एकच धाव धावली गेली आणि धावसंख्येमध्ये एकनेच वाढ होते. धावसंख्या झाली ती 15 धावा. 5 चेंडू 15 धावा. शेवटचा चेंडू यावेळेस हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. जज करता येत नाहीये ते क्षेत्ररक्षकाला आणि ते झेल सुटतोय. नक्कीच गोलंदाज नाराज होतोय. राकेश नाराज होतोय ते क्षेत्ररक्षकावर आणि दरम्यानच्या काळात 2 धावा. धावसंख्येला 2 ने गती मिळते. धावसंख्या होते 17 धावा. खूपच अवघड समीकरण आता वंदे मातरम संघासाठी झालेलं बघतोय. 18 चेंडू आणि 73 धावांची गरज असेल आता ती वंदे मातरम या संघासाठी. नवीन गोलंदाज आलाय कुणाल, आपण इथे बघतोय. तिसरं षटक घेऊन कुणाल यावेळेस फुलटॉसचा चेंडू मिळतोय. ढकलून दिला जातोय. गॅप मध्ये बघूया तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतोय का. नक्कीच तिथे पोहोचतोय क्षेत्ररक्षक राकेश आणि आपण बघतोय चांगली फेकी केली आहे आणि दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा एकच धाव काढली जाते आणि धाव संख्येला 1 ने आकार मिळतोय. धाव संख्या झाली ती 18. यावेळेस देवा स्ट्राईक वर होता, परंतु कोणताही मोठा फटका सलामीच्या या दोन्ही फलंदाजांना खेळू दिला जात नाहीये. वंदे मातरम संघाने सुरुवातीला नक्कीच आमंत्रित केलं होतं मॅगिलेव्हन या संघाला आणि मॅगिलेव्हनचे सलामीचे 3ही फलंदाज आपण बघितले. सलामीला आला होता मनीष कोळेकर आणि मॅगी. त्यांनी चांगली फलंदाजी केली. मॅगीने 46 धावा केल्या होत्या. मनीष कोळेकरनी 17 आणि संकेतने आपण बघितलं 21 धावे. यावेळेस चेंडू बॅटच्या मधोमध येतोय आणि चेंडू जातोय. चांगलाच दणदणीत खणखणीत षटकार. पहिल्या इनिंग मध्ये 7 चेंडू गायब केले होते मॅगी 11ने, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये अजून एकही चेंडू गायब होत नाही. आम्हाला अपेक्षा असेल नक्कीच आयोजन कमिटीला सुद्धा चांगलं वाटतं की रोमांचकारी सामने उभे राहावेत. चांगला खेळ वंदे मातरमने सुद्धा करावा आणि नक्कीच तोडीस तोड सामने झाले पाहिजे. काल आपण IPL मध्ये बघितला तोडीस तोड सामना होता. शेवटच्या षटकामध्ये 9 धावांची गरज होती, परंतु शेवटला सामना नक्कीच राजस्थान रॉयल्सने हारला आणि तिथे तो सामना जिंकला होता. नक्कीच लखनौ सुपर जायंट्स आपण तिथे बघितलं जिंकताना ऋषभ पंतचा हा संघ. यावेळेस चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आपण बघतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा हरीचा प्रयत्न आहे, परंतु देवा थांबवतोय. नक्कीच देवानी सुद्धा परत एकदा त्याला प्रतिसाद दिलेला आपण बघितला आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये 2 वाढ होते. धावसंख्या झाली ती 28 धावा. या आपण या वयात आपण मंचावरती मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आहे. आदरणीय नितीनजी तावरी सर NMRL टेक्निकल ऑफिसर आहेत, ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय. मी भीमटोळा मित्रमंडळाचे आमचे अध्यक्ष युवा नेतृत्व तुषारदादा मस्के यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण NMRL टेक्निकल ऑफिसर आदरणीय नितीनजी तावरी सर यांचा यथोचित सन्मान करावा.
त्याचबरोबरीने सार्वजनिक महोत्सव समिती अध्यक्ष आदरणीय राजेशजी कांबळे सर देखील उपस्थित आहेत. मी रितेशजी बनसोडे सरांना विनंती करेन आपल्या शुभस्य सार्वजनिक महोत्सव समिती अध्यक्ष श्रीमान राजेशजी कांबळे यांचाही सन्मान करावा. माय सुभदार शॉल्स आणि प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड अविस्मरणीय आठवण जी नेहमीच तुमच्या स्मरणात राहील असा या स्पर्धेचा मोमेंटो. पुन्हा एकदा मी राजेशजी कांबळे सरांना विनंती करेन आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. यानंतर श्रीमान महेंद्रजी गोनाने सर यांचा सन्मान या ठिकाणी होईल. थँक्यू डीजे. श्रीमान महेंद्रजी गोनाने सर यांचाही सन्मान होईल. मी आदरणीय भरतजी टपाळ सरांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण श्रीमान महेंद्रजी गोनाने सर यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर आदरणीय अशोकजी जाधव सर यांचे नुकतंच आगमन झालंय. भीमटोळा मित्रमंडळाचे अध्यक्ष तुषारजी बस्के सर यांचे फार जवळचे निकटवर्ती आहेत. मी त्यांना विनंती करेन या पण मंचावरती सुस्वागतम. यानंतर आदरणीय श्रीकांतजी शिंदे सर यांचाही सन्मान होईल. मी रितेश दादा बनसोडे यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण श्रीमान श्रीकांत दादा शिंदे यांचाही सन्मान करावा. यानंतर प्रमोदजी इंगळे सर आदरणीय प्रमोदजी इंगळे सर यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी श्रीमान अमोलजी मोकालकर यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण प्रमोदजी इंगळे सरांचा सन्मान करावा. अमोलजी मोकालकर यांना विनंती असेल आपल्या शुभस्य आपण प्रमोदजी इंगळे सरांचा सन्मान करावा. पुढच्या मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती आहे तयार राहा. आपण जशी ही मॅच संपेल फिल्डिंग करणारी टीम तुम्हाला लगेचच मैदानाच्या आत उतरायचं आहे आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती आहे पॅव्हलियन कडे येऊन थांबा. नेक्स्ट मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती आहे पॅव्हलियन कडे येऊन थांबा आपण. यानंतर आदरणीय संतोषजी गाडगे सर यांचाही सन्मान होईल. मी सूर्यवंशी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण संतोषजी गाडगे सर यांचाही सन्मान करावा. त्याचबरोबर पाईपटेक लिमिटेडचे सर्व आदरणीय उद्योगपती अंबरनाथ हिरामणजी आबा भवार साहेबांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन सुधाकरजी सरवदे साहेबांना आपल्या शुभस्य आपण उद्योगपती पाईपटेक लिमिटेड अंबरनाथ आदरणीय हिरामणजी आबा भवार साहेब यांचा सन्मान करावा. मी सुधाकरजी सरवदे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण हा सन्मान करावा. वेळात वेळ काढून हे सर्व मान्यवर भीमटोळा मित्रमंडळ यांचा विनंतीला मान देऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025च्या तिसऱ्या पर्वाच्या अंतिम दिवसामध्ये उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेन. व्यापी डायस वरती स्थानापन्न व्हा आणि त्याचबरोबर आता वळत आपण या मॅचच्या दिशेने. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद करणजी. आपण इथे बघतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 30 आणि आता हा सामना पूर्णपणे झुकलाय. नक्कीच मॅगी 11 या संघाकडे आपण बघतोय. 6 चेंडू 60 धावा 6 लिगल डिलिव्हरी. अजिंक्य शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेला आहे. विशालजी मागाडे साहेब यांचा सत्कार आपण रितेशजी बनसोडे यांना करण्याची विनंती करतोय. आपण पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. आपण नक्कीच थर्ड अंपायर साठी अपील केले जाते. हाईट नो साठी आपण इथे बघतोय थर्ड अंपायर्स. मी राणे सर यांना विनंती करतो की आपण लवकर यायचंय.
नो बॉल. नक्कीच तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलाय नो बॉल. आकाश कुठे असेल विनंती असेल त्याला नक्कीच तुषारजी मस्के यांच्याशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच या मॅच नंतर मैदानाची आखणी थोडी केली जाणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा थ्रो चांगला केला होता परंतु यावेळेस यष्टीरक्षकाकडून चेंडूची पकड केली जात नाहीये. चेंडू जातोय मागे परंतु कोणती अतिरिक्त धाव घेण्याची दक्षता घेत नाहीये दोन्ही फलंदाज, कारण त्यांना सुद्धा कळून चुकले हा सामना मॅगी लिओनच्या बाजूने गेलेला आहे. आणि आता शेवटचे 4 चेंडू शिल्लक. पुढच्या दोन्ही संघांना विनंती असेल आपण तयार राहायचं आहे. पाटील प्रतिष्ठान वर्सेस जतीन वर्सेस पाटील प्रतिष्ठान आपण बघतोय. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. हे दोन्ही संघ आपल्याला पुढचा सामना सुद्धा एक चांगला दिसणार आहे. या स्पर्धेमधला एक 2 चांगले मातब्बर संघ पाटील प्रतिष्ठान आणि जतीन 11. आकाश क्षीरसागर कुठे असेल त्यांनी लवकर यायचंय. आकाश आपण बघतोय कालपासून भरपूर मेहनत घेतोय आकाश. यावेळेस उचललाय फटका परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि इथे सुद्धा होतोय. फलंदाज देवा झेलबाद. चला देवा भाऊ. जतीन 11 आणि पाटील प्रतिष्ठान दोन्ही संघांनी तयार राहायचंय. पाटील प्रतिष्ठानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतले. पाटील प्रतिष्ठानने त्वरित क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये उतरायचंय. नक्कीच ही मॅच जिंकली आहे.